आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय। एका आजारी मुलाला दुचाकीवरून घेऊन जाताना दुचाकी चिखलामध्ये रुतली आणि त्याची मुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातल्या लखमापूर इथली ही घटना आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। 8 वर्षीय कृष्णा परदेशी या मुलाच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्याचे वडील बाबूलाल परदेशी हे त्याला दुचाकीवरून गंगापूर इथे घेऊन जात होते। मात्र जाताना खराब रस्त्यात चिखल झाला आणि त्यामुळे दुचाकी त्यामध्ये अडकली। तासभर अथक परिश्रम करून देखील मोटरसायकल चिखलातून काही केल्या निघत नव्हती आणि अखेर उपचाराअभावी दुर्दैवाने त्यांच्या मुलानेच त्यांच्या डोळ्यासमोर प्राण सोडले। या घटनेनंतर नेते मंडळी आणि शासकीय अधिकारी यांच्या विरोधात संताप व्यक्त होतोय। औरंगाबादच्या गंगापूरमधल्या लखमापूरमधली ही गोष्ट आहे। लखमापूरकडून गंगापूरकडे या 8 वर्षाच्या मुलाला नेलं जात होतं, मात्र वेळेत उपचार मिळाले नाहीत। चिखलामध्ये अडकलेली दुचाकी काढण्यात यश आलं नाही आणि म्हणून या 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। थेट आपण औरंगाबादमध्ये जाऊयात। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, या मुलाच्या मृत्यूचं कारण पाहिलं तर अगदी क्षुल्लक आहे, म्हणजे त्यावरती मात करता येऊ शकली असती। हकनाक या मुलाचा जीव गेलाय आणि थोड्या वेळापूर्वी आपण स्थानिक आमदारांशी बोलत होतो, त्यावेळेला मात्र त्यांनी काहीतरी वेगळीच कारणं दिली आहेत आणि ज्यामुळे रस्ता पूर्ण होऊ शकला नाही असं म्हटलंय। निश्चितपणे श्वेता, ही घटना जी आहे आपल्या राजकारण्यांसाठी एक जबरदस्त चपराक आहे। कारण एक मुलगा ग्रामीण भागातील एका वस्तीवर आजारी असतो, त्याला अचानक त्याची तब्येत खराब होते आणि त्याला दवाखान्यात नेण्यासाठी त्याचे वडील निघतात। त्यांची गाडी रस्ता चांगला नसल्यामुळे फसते आणि त्या मुलाचा मृत्यू होतो। निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की राजकारणात सुद्धा जे काही भांडण सुरू आहे त्यामुळे राजकारण्यांचं, आपल्या मंत्र्यांचं, सगळ्यांचं लक्ष ग्रामीण भागाकडे आहे की नाही अशा पद्धतीची अवस्था आहे। मी त्या वस्तीवर पोहोचलेले आणि मला येण्यासाठी सुद्धा माझी गाडी 2 किलोमीटर लावावी लागली। मला ट्रॅक्टरचा सहारा घ्यावा लागला, मला काही वेळ पायी चावावं लागलं। त्यावेळेस कुठं मी या ठिकाणी पोहोचलो, त्या दुर्दैवी मुलाचे वडील या ठिकाणी आहेत। आमदार प्रशांत बंब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सांत्वन करायला। निश्चितपणे ही घटना आपल्याला विचार करायला लावणारी या ग्रामीण भागातील रस्त्यांबद्दल सरकार जागरूक नाही हे आपल्याला म्हणता येईल। दादा, काय झालं होतं नेमकं? निश्चितपणे तुमच्यावर दुःखाचा डोंगर आहे, पण काय परिस्थितीमध्ये तुमची गाडी फसली होती? सर, मुलांचं एकदम अचानक पोट दुखायला लागलं। पहाटे मुला बाहेर आले, एक वांती झाली। मग मुलगा म्हणे मला काय जमत नाही, मग गाडी काढली, मी दवाखान्यात निघालो। तर रस्ता असा असल्यामुळं टायमावर तिथं पोहोचू शकलो नाही। मध्येच मुलांचं हे झालं, दवाखान्यात गेल्यानंतर हे मी बघितलं, मी माझी गाडी सुद्धा या ठिकाणी आली नाही। मला सुद्धा ट्रॅक्टर, 2 व्हीलर करत आमदार साहेबांच्या सुद्धा गाड्या रस्त्यामध्ये फसलेल्या आहेत। पण कसं तुमचं मग रोजचा जाण्या येण्याचा व्यवहार असतो, प्रत्येक गोष्ट अडचण आली, आजारपण आलं तर तुम्हाला कसं जावं लागतं? असंच जावं लागतं सर। अडचण जरी आली तर हीच पद्धत आहे, ही काही बदलली नाही सर। आता जे आहे ते समोरच आहे तुमच्या। आता तुम्ही आले स्वतः, कसं आलं ते तुमची हालत तशीच आहे ना, तशी रोजची आमची हालत हीच आहे ना। आधी जावंच लागतं ना याला। तो आजारी होतं का अचानक आजारी? अचानक आजारी झालं सर। आजारी नव्हतं पहिलं, ते अचानक पाठ पोट दुखायला लागलं। हो, पहिलं काही आजारी नव्हतं, काय नव्हतं। जिथं गाडी फसली तिथं त्यांनी जीव सोडला? नाही, तिथं पुढे गेलो सर, गंगापूर पर्यंत गेलो, तिथं दवाखान्यात गेलो। मग हे भाऊ आले समक्ष, यांनी फार मदत केली मला तिथे। हा, त्यामुळे रस्त्याने नाही तोपर्यंत पोहोचलो मी। तिथे गेल्यानंतर श्वासाची तकलीफ गाडी फसली तिथे लवकर पोहोचलो असतो। आमदार प्रशांत बंब सुद्धा या ठिकाणी सांत्वन करायला आलेले आहेत। प्रशांत साहेब, बघितलं मी तुमच्या सुद्धा गाड्या त्या ठिकाणी बसल्या, कसे जगतायत ही लोक? तुमच्या मतदारसंघातली घटना नाही, दुर्दैव आहे खरं। म्हणजे आमच्या सर्वच राजकारण्यांकरता मी असा प्रसंग आहे म्हणून नाही सांगत। 75 वर्षानंतर आपण शेताचे रस्ते सुद्धा देऊ शकलेलो नाही। आजचा हा जो रस्त्याची वस्तुस्थिती अशी आहे, या जिल्हा परिषदचा रस्ता आहे। आता तो मी माझ्याकडे घेतोय आणि आता मी मागच्या 2 वर्षापासून म्हणजे पीडब्ल्यूचे माझे सगळे रस्ते संपले। एकही किलोमीटर मला मंजूर करायचं नाहीये, कामं टेंडर प्रोसेस आणि बाकी आहे, एकही मंजूर करायचं नाही। पण आता झेडपी जे करू शकत नाही आणि त्यांची पण निधीची मर्यादा असू शकते, ते मला बोलायचं नाही। ते आता अपग्रेड करून, तसं आता हे पण अपग्रेड करून घेऊ लागलो आपण आणि हे आपण आता अपग्रेड करून माझ्याकडे घेऊन मी करणार आहे। वस्तुस्थिती ही म्हणजे माझं आहे की कुणाचं आहे, काय नाही झालं याच्यावर मी नाहीये। वस्तुस्थिती आहे की, आणि तुम्ही माहिती असेल आता मागच्या विधानसभेलाच मी रस्त्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे कित्येक रस्ते 7-7 हजार कोटी रुपयांचे रस्ते झाले म्हणून दाखवून पैसे उचलून घेतात, म्हणून या रस्त्यांना निधी देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि ही मी विधानसभेत मांडली सुद्धा आहे पुराव्यानिशी। अपेक्षा अशी असते अशा वेळेला
पुढची कामं होण्याकरता मंत्री महोदयांनी चौकशी करून माझ्या गोष्टीला नाहीतरी म्हटलं पाहिजे की नाही तुझी गोष्ट चूक आहे, 7,000 कोटीची नाही आहे, 5,000ची आहे किंवा नाहीये म्हणून. आणि अशामुळे आणि चौकशा होऊन माननीय न्यायालयापर्यंत गेल्यानंतर सुद्धा पॉझिटिव्ह रिपोर्ट द्यायचे खोटे, अशामुळे हे सगळे वाचतात. ह्या वस्तुस्थितीवर फार मोठं काम मी करतोय. हे सगळे रस्ते झाले पाहिजे याच्यावर काम करतोय. एकटा पडतो, बऱ्याच जणांचे साथ असूनही त्याच्यामध्ये म्हणजे हातबल होतात सगळे गोष्ट मोठ्या आहेत या सगळ्या रस्त्यांच्या, पण त्याच्यावर काम करतोय, मार्ग काढेल. पण निश्चितपणे आपण बघतोय सरकारमध्ये काय चाललेलं आहे. एवढं राजकारणी आपसात भांडण बसलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या एका पोराला रस्त्यावर जीव द्यावा लागतो. त्याला रस्ता नसल्यामुळे तो दवाखान्यात जाऊ शकत नाही. राजकारण्यांना विचार करणारी घटना आहे महाराष्ट्रासाठी. 100% लाजीरवाणी गोष्ट आहे. म्हणजे मला स्वतःला सुद्धा आता मी जसं आलो बरं का, आणि एखादा रस्ता असता तो गोष्ट वेगळी आहे. पूर्ण राज्यामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये जी हालत आहे ह्या रस्त्यांची, हा रस्ता तर आहे दुर्दैवी घटना आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. परंतु आपण जसा बोललात की आज काय ते संपलं पाहिजे होतं, खरं म्हणजे नाही संपलेलं. आता आज आपण काय करू शकतो जे आहे त्याच्यावर, आणि तुम्हालाही माहिती असेल तुमच्या चॅनलवर पण मी येऊन गेलेलो आहे, विधानसभेत पण आता मी तासभर त्याच्यावर सगळ्या गोष्टी केल्यानंतर ज्यांनी त्याच्यावर योग्य समजा विषय काय सांगतोय मी, 7,000 कोटी रुपये खेड्यापाड्याचे रस्ते होऊन जातील सगळेच्या सगळे. एकतर माझ्या गोष्टीला नाही म्हटलं पाहिजे की का राजकारणी करत नाहीत. काय अडचण आहे रस्त्यांमध्ये? भ्रष्टाचाराचा विषय. हो, प्रचंड करप्शन. आणि का करतात माहिती का, करप्शन कधी प्रूव्हच होऊ देत नाही अधिकारी लोक. एक दुसऱ्याचे म्हणजे समजा आपण एखादी गोष्ट बोललो ही चुकीची आहे तर लगेच मंत्र्यांचा फोन की याच्यात जाऊ दे, आपण तर जाऊ देत नाही, कोर्टापर्यंत जातो, कोर्टामध्ये 20-20 वर्ष सरतं. यांना सायकोलॉजी माहिती आहे. आपण कृष्णाचा बळी हा भ्रष्टाचाराचाच बळी म्हणता येईल आपल्याला, कारण भ्रष्टाचारामुळेच हा रस्ता होऊ शकला नाही. मग भ्रष्टाचाराचाच बळी आहे कृष्णा. 1,01% जे बळी होत आहेत रस्त्यांमुळे किंवा विजेंच्या ताऱ्यामुळे हा भ्रष्टाचारांचेच बळी आहे. जे भ्रष्टाचार करतात त्यांना कळत नाही की आपल्याला काय म्हणजे पुन्हा आपण समजा ते माननीय नांदेडचं मी आता बोललो होतो, माननीय मंत्री महोदय होते चव्हाण साहेब, त्यांच्या बाबतीमध्ये इतक्यादा बोलून सुद्धा त्याच्यावर कारवाई करणार नाही. हे भ्रष्टाचार नाही तर काय. मी तर त्यांना आव्हान दिलं होतं की जर हे मी बोललेली खोटी गोष्ट घडली तर मी पाय ठेवणार नाही विधानसभेमध्ये राज्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये. असं बोलल्यावर किमान आमदार बोलतोय, माननीय मुख्यमंत्री महोदयानंतर आमदारच असतात त्या ठिकाणी. आमदार बोलल्यावर 2 गोष्टी पाहिजे, एक तर माझी गोष्ट कशी खोटी आहे ती दाखवली पाहिजे, नसता माझ्या गोष्टीवर ऍक्शन घेतली पाहिजे. पण हेच नाही, काही होऊच शकत नाही आपलं. कोर्टापर्यंत गेल्यानंतर सुद्धा अधिकाऱ्यांचे रिपोर्ट सगळे असे वाटते तसे वाटते, मग कोर्ट माननीय न्यायालय पण बघतं की बस स्पष्टता नाहीये, सुटतात. या सायकोलॉजी ह्यांच्या झालेल्या आहेत आजतागायत. ह्याच्यावर मोठं काम करावं लागणार आणि आहे. आता ह्या रस्त्यासाठी काय करू, कारण रस्ता मी बघितलेला, तुमच्या गाड्या फसल्या, आपणही मोठ्या अडचण करून या ठिकाणी पुढे याच्यात काय करायला पाहिजे एक आमदार म्हणून? पावसाळा संपल्याबरोबर बरं का, आता हा प्रश्न येईल की आतापर्यंत का नाही झालं. मी आता 2 महिन्यामध्ये हा रस्ता हाच नाही घेते. असे जे काही असतील 8-10 रस्ते मी सगळे घेऊ शकत नाही, असे 120 रस्ते आहेत. 8-10 रस्ते ताबडतोबरित्या हा मी पावसाळा संपल्याबरोबर रस्ता चालू करतोय. आता ताबडतोब उद्या काय परवा मुरुम वगैरे असेल ते देऊया, परंतु हा रस्ता पावसाळा झाल्याबरोबर सुरू करणार. पुढच्या पावसाळ्यापर्यंत डीबीएम पर्यंत नेणार. डांबरचा लेअर करणार नाही कारण की त्याच्यावर मोटरेबल झालं पाहिजे, म्हणजे 80च्या स्पीडने पण गाडी चालू शकेल. पण डांबरीकरणाचा एक लेअर पुढच्या पावसाळ्यानंतर करावा लागणार आहे. पण ह्या पावसाळ्यानंतर पुढच्या पावसाळ्याच्या आत हा सगळा रस्ता मोटरेबल मी करून देणार. बिलकुल सिद्धार्थ, आपल्या या किंवा आपण याचा पाठपुरावा करतोय किंवा हा रस्ता झाला पाहिजे, लोकांना ती सोय मिळाली पाहिजे. स्वतः आमदारांनीच सांगितलंय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून की पुढच्या पावसाळ्यापर्यंत हा रस्ता तिथे तयार होईल. तर आपण अपेक्षा करूयात पुढच्या पावसाळ्यापर्यंत या लोकांना इथून अगदी व्यवस्थित प्रवास करता येईल आणि आणखीन अशा कृष्णाचा बळी या अशा खराब रस्त्यामुळे जाणार नाही. सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि संवादासाठी.